नाही, 100 नाही, 101% खात्रीने सांगते, तुमच्याकडे पैसा येणार. काही ना काही चमत्कार होणार, पण रोज तुमच्याकडे कुठून ना कुठून पैसा हा येत राहणार. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे आर्थिक चणचण, सतत असणारं दारिद्र्य, सतत येणारी गरिबी. ताई, मुलांचं ॲडमिशन घ्यायचं आहे पण जवळ पैसा नाही आहे. ताई, मुलांचं लग्न करायचं आहे पण जवळ पैसा नाही आहे. घरामध्ये आजारपण आले पण जवळ पैसा नाही आहे. खूप कर्ज झालंय, कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही आहे. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे दारिद्र्य वाढत जातं. आपण कष्ट मेहनत केली किंवा आपण घरात 4 लोकात सगळं कमावते असलो तरीही घरात हवा तितका पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही. सतत पैशांची चणचण जर तुमच्याकडे असेल, पाकिटात पैसा राहत नसेल, घरामध्ये लक्ष्मी वास करत नसेल, अडचणीच्या काळामध्ये तुमच्याकडे रुपयाही शिल्लक राहत नसेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे एक उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमच्याकडे काही ना काही पैसा येणार. अशी एक वस्तू तुम्ही सोबत किंवा जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या पतीच्या, तुमच्या मुलांच्या किंवा तुमच्या कष्टांना नशिबाची साथ मिळणार. बघा, जसं लोहचुंबक असतं, तुम्ही लोखंडाच्या बाजूला ते पकडलं तर लोहचुंबकाला लोखंड पटकन अट्रॅक्ट होतं. तशी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. ही वस्तू तुम्ही पैशांच्या पाकिटात किंवा जिथे तुम्ही एक 10 रुपये 50 रुपये पण ठेवताय तिथे जर ही एक वस्तू तुम्ही ठेवली तर तुमच्याकडे पैशाला पैसा अट्रॅक्ट होणार. कुठून येतोय, कसा येतोय कळणार नाही, पण पैसा येणार. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगते. दोघांपैकी तुम्ही कुठला पण एक करा, शक्य असेल तर तुम्ही दोनही करा. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते, खूप कर्ज वाढलं असेल, घरामध्ये कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे, एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागत आहे. कुठल्याही मंगळवारच्या दिवशी एक छोटा टिश्यू पेपर, सफेद पेपर किंवा टिश्यू पेपर घ्या, त्याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या टाका, सालासकट 2 लसणाच्या पाकळ्या टाका आणि त्याच्यासोबत एक अख्खं हळकुंड ठेवा. त्या टिश्यू पेपरमध्ये किंवा त्या सफेद जो कागद घेतलेला आहे त्या कागदामध्ये या दोनही वस्तू ज्या आहेत त्या ठेवून त्याचा एक पुडी किंवा त्याचा एक गोलामोला असं तयार करा. आणि जिथे तुम्ही पैसे ठेवताय, आता तुम्ही म्हणाल की त्या आमच्याकडे पैसेच नाही आहेत, आमचंच कर्ज वाढलेलं आहे. तुमच्याकडे 10 रुपये तर असतील, खूप नाही पण तुमच्याकडे 50 रुपये तर असतील. पर्समध्ये किंवा तुमच्या कपाटामध्ये 100 रुपयाची एखादी नोट असेल, त्या नोटीवरती 10 रुपयांचा किंवा 50 किंवा 100 रुपयाच्या नोटीवरती फक्त लसणाच्या पाकळ्याने हळकुंड असलेले सफेद रंगाची ही पुडी फक्त ठेवून द्या. काही मंत्र तंत्र काहीच नाही. हा उपाय फक्त आणि फक्त 1 महिना करा. 1 महिनाभर हा कागद तिथून हलवायचा नाही आणि त्याखाली ठेवलेली नोट मोडायची नाही, म्हणजे संपवायची नाही. 1 महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव येईल. 1 महिन्यामध्ये तुमच्याकडे जे काही दारिद्र्य होतं, तुमच्या घरामध्ये जी काही अवलक्षणी होती ती घराबाहेर चालली जाईल. कुठून ना कुठून पैशांची सोय व्हायला सुरुवात होईल. कष्ट मेहनत करत असाल त्याला नशिबाची साथ मिळत जाईल आणि जे काही खूप कर्ज साठलं होतं ते कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल. दुसरा उपाय तुम्हाला सांगते, तुमच्या घरामध्ये खूपच दारिद्र्य आहे, ऐन मुमेंटला पैसे नाही आहेत. काही घरात पाहुणे आलेत पण पैसे नाही आहेत, काही घरात आजारपण आलं पण पैसा नाही आहे, मुलांचा आता या महिन्यात ॲडमिशन करायचं आहे पण पैसे नाही आहे. फक्त आणि फक्त बघा, शुक्रवारच्या दिवशी एक चिमूटभर तुरटीची पावडर घ्या. एक चिमूटभर तुरटीची पावडर एक तुपाच्या दिव्यामध्ये घाल. एक छोटा तुपाचा दिवा घ्या, मातीची पंटी किंवा कुठलाही दिवा घ्या, त्याच्यामध्ये फक्त तूप घाला, छान एक वात त्याच्यामध्ये घाला, त्याच्यामध्ये एक चिमूटभर तुरटीची पावडर घाला आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर हळद पावडर, म्हणजे आपली जी सुकी हळद असते ती हळद घाला. दिवा प्रज्वलित करा, म्हणजे दिवा पेटवा. हा जो दिवा आहे हा घराच्या उत्तर दिशेला लावा. उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते, उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा मानली जाते, उत्तर दिशा हे पैशांचे मार्ग मोकळे करणारी दिशा मानली जाते.
हा दिवा तुम्ही जेव्हा उत्तर दिशेला लावाल शुक्रवारी, तेव्हा तो दिवसभर आणि रात्रभर पेटता राहील याची काळजी घ्या. म्हणजे 24 तास, पूर्णतः एक दिवस म्हणजे 24 तास हा दिवा उत्तर दिशेला पेटाच ठेवा. आणि तिथे बसून 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा. ही सेवा कमीत कमी एका महिन्यात 4 वेळा करा. या शुक्रवारी केलं, पुन्हा पुढच्या शुक्रवारी सकाळी छान तिथे दिवा लावायचा, दिव्यामध्ये छान तूप घालायचं, तुरटीची पावडर, थोडीशी हळद पावडर म्हणजे हळद घालायची आणि तिथे बसून व्यंकटेश स्तोत्र आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम. 24 तास पूर्ण झाले, एक दिवस उलटून गेला, दिवा जो आहे तो घासा, पुसा. पुढच्या शुक्रवारी पुन्हा सेम हा उपाय करा. 1 महिनाभर हा उपाय केला, 4 शुक्रवार हा उपाय केला, तुमच्या घरात असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश होईल. एका महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात होईल. लक्ष्मीची कृपा घरातल्या 4ही कोपऱ्यांना तुम्हाला दिसेल. घरामध्ये कुठून ना कुठून पैसा यायला लागेल. धन वृद्धी यांमध्ये वाढ व्हायला लागेल. पती करतोय म्हणजे पती काम करतोय, मुलं काम करतात किंवा तुम्ही करताय, तर तुमच्या कामाला, कष्टाला नशिबाची साथ मिळायला लागेल. तिसरा जो उपाय आहे बघा, तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे कमळ बीज, ज्याला कमळमणी, कमळगट्टामणी असं म्हणतो. घरात नुसती लक्ष्मी असून चालत नाही, घरामध्ये नुसता लक्ष्मीचा फोटो असून चालत नाही, तर तिचं आसन असणं खूप महत्त्वाचं आहे. कमळ बीज हे लक्ष्मीचं आसन आहे. जेव्हा तिचं आसन घरात असतं तेव्हा लक्ष्मी जरी घराबाहेर गेली, घरातून काढता पाय घेतला तरी ती घरात येते, कारण तिचं आसन आपल्या घरात असतं, तिचं मूळ आपल्या घरात असतं. एक कमळ बीज बघा, असं एक कमळ बीज तुम्हाला बाजारामध्ये पूजेचं साहित्य मिळतं, तिथे कुठेही तुम्हाला मिळेल. तिथून फक्त एक कमळ बीज तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे. आणलेलं बघा, हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी किंवा शक्यतो गुरुवार, शुक्रवार किंवा मंगळवारी तुम्हाला करायचं आहे. हे कमळ बीज स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे. एक प्लेट घ्यायची किंवा एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे कमळ बीज बुडवायचं आहे. पाण्यात कमळ बीज बुडवायचं आहे आणि तुम्हाला त्या कमळ बीजावरती हळदीचं पाणी घालायचं आहे. वाटी किंवा प्लेट घ्या, ती थोडीशी मोठी घ्या. मोठ्याच वाटीमध्ये हे कमळ बीज बुडवून ठेवा. त्याच्यामध्ये 21 चमचे हळदीचं पाणी घालायचं. 21 चमचे हळदीचं पाणी घालत असताना प्रत्येक वेळी बघा, 1 चमचाभर हळदीचं पाणी घ्यायचं. हळदीचं पाणी म्हणजे काय, तर सुकी हळद आणि थोडंसं पाणी मिक्स करा. 1 चमचाभर किंवा पळीभर ते आपल्या उजव्या हातामध्ये असं पकडा आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि हे हळदीचं पाणी त्या कमळ बीजामध्ये अर्पण करा. पुन्हा दुसरं हळदीचं पाणी, पुन्हा आपली इच्छा सांगून, पुन्हा व्यंकटेश स्तोत्र म्हणून, पुन्हा हे हळदीचं पाणी गट्ट्याच्या मण्यावरती अर्पण करा. असं 21 चमचे पाणी तुम्हाला यावरती अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक वेळी एक वेळेस 21 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. ही सेवा करायला तुम्हाला फक्त अर्धा तास लागेल. आता तुम्हाला हे किती दिवस करायचं आहे, तर कमीत कमी हे तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. रोज 21 दिवस, आज उद्या परवा. जसं आपण 21 दिवसाचं पारायण करतो, जसं 21 दिवसाचं तारक मंत्र करतो, 21 दिवसाचे अध्याय वाचतो, 21 दिवस गुरुचरित्र वाचतो, तसं 21 दिवसाची ही सेवा आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा कमळ बीज त्या पाण्यातून बाहेर काढायचा आहे. स्वच्छ तुम्हाला तो धुवायचा आहे. जे हळदीचं पाणी आहे ते तुळशीला घालायचं किंवा कुठल्याही पवित्र झाडाला घालायचं आणि हा कमळ बीज स्वच्छ पाण्याने धुवून तुम्हाला तो लाल कापडामध्ये तो गुंडाळायचा आणि आपल्या पैशांच्या पाकिटामध्ये, पती कमावते आहे तर त्यांच्या पाकिटामध्ये, मुलं कमावतात त्यांच्या पाकिटात किंवा घरामध्ये तुमची तिजोरी असेल ज्यात तुम्ही पैसे ठेवताय, तर त्यामध्ये हा मनी तुम्हाला ठेवायचा आहे. जोपर्यंत तुमच्याकडे हवा तितका पैसा येत नाही, जोपर्यंत तुम्हाला हवी तितकी रक्कम मिळत नाही, तोपर्यंत हा मनी सोबत ठेवा. तुम्ही अखंड ठेवलात तरीही चालेल. मी तुम्हाला सांगते, मी 1 वर्ष झाला माझ्यासोबत हा मनी ठेवलेला आहे आणि तुम्हाला सांगते, तुम्ही असाल मी असाल, प्रत्येकाला पैशांची कडकी असते. एका पॉईंटला पैसेच नसतात, पण जिथून मी हा कमळगट्टा मनी माझ्या पैशांच्या कपाटात
म्हणजे जिथे मी थोडेफार पैसे ठेवते माझ्या कपाटामध्ये तिथे मी हा ठेवून दिलेला आहे आणि तुम्हाला सांगते खूप चांगला अनुभव आलेला आहे. पैसा खूप कमी खर्च होतो, कुठून ना कुठून आपल्याकडे पैसा येतो. म्हणजे जिथे अगोदर असं होतं की सतत पैसा जातोय, चालला जातो, पैसा चालला जातोय, काही टिकतच नाही, काही उरतच नाही, काही पुरतच नाही, तर ही समस्या आपली जी आहे ना ती मेन दूर होते आणि या उपायामुळे आपल्याकडे धन, पैसा यांमध्ये वाढ व्हायला लागते. एका वर्षामध्ये मला खूप चांगला याचा रिझल्ट आलेला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने तंत्रमंत्र करून हा कमळ बीज आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा आपल्या कपाटामध्ये ठेवून बघा आणि तुम्हाला किती आणि काय अनुभव येतो तो मला या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगा. खूप साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत बघा. एक छोटासा अजून उपाय सांगते तुम्हाला. उपाय किंवा सेवा म्हणा. समजा तुमच्या घरामध्ये कष्ट करूनही, मेहनत करूनही पैसा टिकत नसेल, सतत तुमच्या घरामध्ये गरिबी येत असेल, सतत तुमच्या घरात पैशांची चणचण भासत असेल, कर्ज वाढत चाललेलं असेल, दरिद्रता खूप जास्त असेल, त्या प्रत्येक व्यक्तीने मंगळवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हनुमानाच्या मंदिरामध्ये 7 लवंगा घेऊन जायचं आहे. 7 लवंगा ज्या आहेत तिथे हनुमानाच्या मंदिरात जो दिवा लावलेला असेल त्या दिव्यामध्ये 7 लवंगा हनुमान चाळीसा म्हणून अर्पण करायचे आहे. 1 लवंग घ्यायची, हनुमान चाळीसा म्हणायचा, हनुमानांना आपला दारिद्र्य, जी काही गरिबी आहे ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि ही लवंग हनुमानांच्या उजव्या पायाला लावायची आणि ती त्या दिव्यात तेलात घालायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा हनुमानांच्या चरणांना लावायची, पुन्हा एकदा हनुमान चाळीसा म्हणून आपली समस्या सांगून पुन्हा ही लवंगा त्या दिव्यामध्ये, त्या तेलामध्ये अर्पण करायची. अशा 7च्या 7ही लवंगा तुम्हाला तिथे अर्पण करायच्या आहेत. हा उपाय किंवा ही सेवासुद्धा तुम्ही कमीत कमी 4 मंगळवार करून बघा. 4 मंगळवारांमध्ये तुम्हाला खूप चांगला याचा अनुभव येईल. सतत येणारं दारिद्र्य, सतत येणारा आर्थिक संकट हनुमानाच्या कृपेने दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होऊन घरामध्ये अखंड धनप्राप्ती होईल.